मित्रांनो, मिड नाईट इव्हिक्शन अंतर्गत रेवा कवरसे ही बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर या सीझनचे टॉप 5 कंटेस्टंट मिळाले. यामध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियान आणि दीपाली सय्यद या सदस्यांचा समावेश आहे. आता या टॉप 5 कंटेस्टंटमध्ये ट्रॉफीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळते. आता यापैकी कोण ट्रॉफी जिंकतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा महाअंतिम सोहळा येत्या 19 एप्रिलला पार पडणार आहे. गेल्या 100 दिवसापासून बिग बॉस मराठी या शोने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले. मात्र आता 100 दिवस पूर्ण होत असल्याने लवकरच या शोचा विजेता घोषित केला जाईल. यावर्षी कलर्स मराठीवर बिग बॉस हा शो रात्री 8 वाजता प्राईम टाइमला प्रसारित केला गेला. बिग बॉस मराठीला प्राईम टाइम देण्यासाठी कलर्स मराठीने जानेवारी महिन्यात काही मालिकांच्या वेळेत बदल केला होता. याशिवाय वाहिनीवर नुकत्याच 2 नव्या मालिका देखील सुरू झाल्या आहेत. आता बिग बॉस संपल्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या मालिकांच्या वेळेत बदल केला जाईल. 20 एप्रिलपासून कलर्स मराठीवरील 4 मालिका नव्या वेळेत प्रसारित केल्या जाणार आहेत. या संदर्भात कलर्स मराठीने अधिकृत माहिती शेअर केली आहे. तर येत्या 20 एप्रिलपासून मी जिंकून घेईन सारं ही मालिका संध्याकाळी 7 वाजता 45 मिनिटे दाखवण्यात येणार आहे. तर मोहिनी ही मालिका संध्याकाळी 7:45 वाजता ही देखील 45 मिनिटं दाखवण्यात येणार आहे. तर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थ ही मालिका रात्री 8:30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. तर आई तुळजाभवानी ही मालिका रात्री 9 वाजता दाखवण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वीच दाखल झालेल्या कलर्स मराठीवरील मी जिंकून घेईन सारं आणि मोहिनी या 2 नव्या मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते. तर कलर्स मराठीवरील मालिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.